बातमी आहे सांगलीमधून। सांगली शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आता आक्रमक झालेले आहेत। सांगलीतील गुन्हेगारी रोखता येत नसेल तर अधीक्षक कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा तानाजी सावंत यांनी दिलाय। पालकमंत्र्यांनी पक्षापेक्षा घरफोड्या रोखाव्यात असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। जेवढे अवैध धंदे, जेवढे 2 नंबर धंदे आहेत ते भाजपच्या आणि या पालकमंत्र्याच्या आशीर्वादाने आहेत। त्यामुळेच आज इथं दररोज मर्डर होतोय, दररोज बलात्कार होतोय, चोऱ्या होत आहेत, घरफोड्या होत आहेत। किती नुकसान सांगलीचं। सांगलीला आज सांगलीमध्ये मुली द्यायला लोक घाबरायला लागलेत। सांगली शिक्षणाची पंढरी आहे थोडक्यात दुसरी पुण्यानंतर। आज सांगलीला मुलं पाठवायला लोक घाबरायला लागलेत, कारण इथं आमची मुलं गेल्यानंतर नशेखोर होत आहेत किंवा मुलींची छेडछाड होते, त्रास होतोय त्यांना। एवढं भयावह परिस्थिती आज या सांगलीची झालेली आहे। याला जबाबदार कोण? आम्हाला जर ह्या पोलिसांचं किंवा पोलीस प्रशासनाची मदतच नसेल, काय फायदाच होत नसेल, तर आम्ही ह्या पोलीस प्रशासनाला एसपी कार्यालयाला टाळं ठोकू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।